सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं कुटुंब आता उघड्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील एका वस्तीवरती आहे आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी या माय माऊली ज्या आहेत या वयामध्ये सुद्धा यांना यांच्या घरातून स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे। खरं तर स्वतःच्या मेहनतीने आपण घर बांधलेलं असतो आणि त्याच घराला निरोप देऊन बाहेर उघड्यावरती येऊन बसणं आणि आपला सगळा संसार हा असा उघड्यावरती आणून ठेवणं ही खरं तर वेदनादायी गोष्ट आहे। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं या पाण्यामधून ट्रॅक्टर असेल किंवा या ज्या गाई म्हशी आहेत त्या काढण्याचा प्रयत्न इकडच्या तरुणांकडनं सुरू आहे। त्यामुळे पूर्ण संसार जो आहे तो आता उघड्यावर पडलेला आहे आणि त्यामुळं या ज्या वेदना आहेत या कुटुंबाला पडणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या सोबत काही माय माऊली आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काकू काय सांगाल, कधी पाणी घरामध्ये घुसलं आणि कधी तुमचं स्थलांतर झालं? रात्री 1 वाजता घुसलं पाणी। गहू ज्वारी मका समधी सर्व जाग्याला ठेवून आमचा जीव वाचवायचा बघितलं। पैसा अडका सोनं नाणं काय घेतलं नाही। हाय असं आम्ही बाहेर पडलो। रात्री 12 वाजता लेकरं बाळ लहान घेऊन आम्ही हाय असं बाहेर पडलो। साधारण कुटुंबामध्ये किती लोक आहात? 5-7 जण लोक आहेत आम्ही, लहान थोर मिळून हाय 5-7 जण आम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुठे आहे दादा लहान मुलं? आता लहान मुलं ही काही इथं शेजारच्या वस्तीवरती झोपवली ती बसवली ती काय नाही पाणी नाही हाय असं निघालो आम्ही। शासन आमच्यापर्यंत आतापर्यंत आलं नाही। रात्री 12ला आम्ही बाहेर निघलो पाणी आल्यावर अचानक। तुम्हाला तर काही खायला प्यायला मिळालं नाही, मात्र मुलांची पण खाण्याची आबाळ होत आहे का? मुलांना पण नाही खायला, आम्हाला पण नाही खायला। काय शासनच आलं नाही ना आमच्यापर्यंत, आम्ही काय हे करायचं। नुकसानी झाली, गहू गेले, ज्वारी गेली, मका गेली, घर तर हाय असं सोडून आलाय, करून खायला काय नाही हाय असं वाढल्यावर निघालो बाहेर। डोळ्यामध्ये पाणी दिसतं तुमचं? मग आता रड येणार, आता एवढं मोठं कष्ट केलेलं ते वाईपट गेलं ना आमचं, मग काय करायचं आता। शासनानं काहीतरी आम्हाला मदत केली पाहिजे। मुलांची काय सोय केली? मुलांची काय नाही, शेजारच्या वस्तीवर आहे ती पण हाय अशी बसलेली। त्यांच्या पण वस्तीवर पाणी आलेलं आहे, खाता पिता काही येत नाही हाय असं बसलो रात्री 12 वाजल्यापासून। काकू काय सांगाल, तुमच्या घराची परिस्थिती काय आहे? रात्री कधी पाणी घरामध्ये घुसलं आणि काय काय नुकसान झालं? पाक सगळंच भिजलं आमच्या घरातलं, काय होतं नव्हतं तेवढं पाक गेलं। काय काय होतं? काय गहू ज्वारी काय असेल ते खायचं, काय बाजार दुकानचा आणलेला पाक भिजला आमचा सगळा। असं ना असं आम्ही बसल्यावर रात्रभर। आता अजून सध्या आमच्या पस्तूर कोण आलेला नाही की तुम्ही हाव का नाहो का गेला का काय। खरं तर हा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आम्हाला स्वतःला सुद्धा 4 ते 5 किलोमीटरची पायवाट तुडवत या ठिकाणापर्यंत यावं लागलं। त्यामुळं प्रशासनातील अधिकारी इथपर्यंत येताना त्यांना कशी कसरत करावी लागते, ते नेमकं येतात का इथपर्यंत हे पण पाहावं लागणार आहे। आजी काय सांगाल, वय आता झालंय, ठकला, गळ्यामध्ये माळ आहे, विठ्ठू माऊलीचा गजर करत असाल, पण माऊली जिल्ह्यातलेच आहेत, आपल्या पंढरपूर आपल्या जिल्ह्यातच येतं, मात्र हे असं आसमानी संकट कोसळले, काय प्रार्थना काय कराल देवाकडे? आता काय पोटाला काय खायला माल जनावर ही घरातली माल गेली, गहू जवाऱ्या ऊसात संच्या लुसकान्या झाल्या, जनावर उडवड्या टेंगावर निम्या रच्च्याला आणून सगळी गोळा जाग्याला बसली। पुराला रच्च्याला झोपलाच असतावर गेलीच असती नदीलाच, कशाला राहत होती? सीनामाई आहे, मग शासनानं सोय करायची नाही? सीनामाई नदी आहे, शेना नदीच किंमत। मग याची सोय करायला लागते। जेवणाची कालच्या धरणच सोय नाही। पाणी प्याच काय, पाणी नदीच आलेलं पेती तर खडूळ, पण आता जेवणाचं काय कालच्या धरण। आणि वर पाणी चढाले, घराने शिराले, गव्हा जवाऱ्या पाक सगळी मका का असेल ती माल भिजून पाक गेले, आता काय खायला? आणि सरकार जेवण देते काय? जेवण द्यायला कालच्या धरण काय माती आहे काय? पाणी पिऊन बसला। नक्कीच अतिशय विदारक अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळं या ठिकाणी असं म्हणायला लागेल की मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, पण पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। या लोकांना कुठल्याही उपकाराची गरज नाहीये, तर फक्त लढ म्हणण्यासाठीचा एक हात हवा आहे आणि तोच हात आता अजूनपर्यंत यांच्यापर्यंत येऊन पोचला नाही। अशाच पद्धतीची खंत हे नागरिक साम टीव्हीशी बोलताना व्यक्त करतायत। यापासून विजय आवटेचा विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.